श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा मित्रमैत्रिणींनो, उद्या 18 जून वार गुरुवार आणि उद्याच्या दिवशी विनायक चतुर्थी आलेली आहे आणि अतिशय अत्यंत खूप खास असा दुर्मिळ योग तो म्हणजे गुरुपुष्य अमृत योग जो आहे तर तो देखील आलेला आहे. म्हणूनच आपल्याला उद्याच्या दिवशी खास करून आपल्याला उंबरठ्यावरती एक वस्तू जी आहे तर ती ठेवायची आहे. ही वस्तू ठेवल्याने आपल्या घराची मुलांची भरभरून अशी प्रगती होईल आणि कितीही तुमचा शत्रू असेल तर तो तुमच्या समोर लोटांगण घालेल. 18 जून गुरुवारी गुरुपुष्य अमृत योग आलेला आहे. त्याचप्रमाणे या दिवशी विनायक चतुर्थी देखील आलेली आहे. बघा, गुरुवार आणि विनायक चतुर्थी आणि त्याचप्रमाणे या दिवशी गुरुपुष्य अमृत योग हा अतिशय अत्यंत दुर्मिळ योग जुळून येत आहे. या दिवशी आपण उंबरठ्यावरती काही वस्तू जर ठेवल्या आहे जेणेकरून आपले शत्रू आपल्या समोर लोटांगण घालेल आणि आपल्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा या नक्कीच पूर्ण होतील. त्याचप्रमाणे आपल्या मुलांची, आपल्या घराची, कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होईल. बघा, बऱ्याच वेळा आपल्या जीवनामध्ये अनेक संकट येतात. आपल्या जीवनामध्ये संसारात अनेक अडीअडचणीचा आपल्याला सामना करावा लागतो. हाती घेतलेली काही कामं जी आहेत तर ती रखडतात, अडकतात, ती निर्विघ्नपणे पार पडत नाहीये. त्यामुळेच अगदी सोप्या पद्धतीने हातात काही ना काही काम करण्यासाठी आपल्याला खूप कष्ट, मेहनत घ्यावी लागते. त्याचप्रमाणे आपण ते काम पूर्ण होण्यासाठी अहोरात्र कष्ट अहोरात्र कष्ट करत असतो. कितीही काम केलं, कितीही पैसा कमवला तरी तो घरामध्ये पुरत नाही किंवा मुलांची प्रगती होत नाही, आपल्या कुटुंबाची प्रगती होत नाही. मुलांच्या शिक्षणामध्ये अडीअडचणी येतात. म्हणजे काही ना काही अडचणी, अडथळे यासारखे प्रत्येकाला प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये येत असतात. आपण म्हणतो ना, सुख दुःख ऊन सावलीप्रमाणे असतं. तर सुख आलं तर दुःख येतं, दुःख आलं तर सुख हे नक्कीच येतं. म्हणूनच आपल्याला या गुरुपुष्य अमृत योगांवरती हा अतिशय अत्यंत प्रभावशाली असा साधा सोपा परंतु हा उपाय जो आहे तर तो अतिशय शीघ्र फलदायी आहे. म्हणूनच आपल्याला हा उपाय उद्या सकाळी गुरुवारच्या दिवशी उठल्याबरोबर आपल्याला करायचा आहे. तर आपल्याला उंबरठ्यावरती काही वस्तू ज्या आहेत तर त्या ठेवायच्या आहे, जेणेकरून यामुळे आपल्या घराची, कुटुंबाची प्रगती होईल आणि पतीची, मुलांची भरभरून अशी प्रगती होईल. त्याचप्रमाणे आपल्याला कामामध्ये यश मिळेल आणि आपल्या आयुष्यात आपल्या सुखी संसारात अडीअडचणी ज्या आहेत तर त्या देखील कमी होतील. तर आपल्याला कोणती वस्तू उद्याच्या दिवशी उंबरठ्यावरती ठेवायची आहे, कशा पद्धतीने ठेवायची आहे, कोणत्या वेळेमध्ये ठेवायची आहे, याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत असाल. असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः किंवा जय माता लक्ष्मी किंवा ओम श्री विघ्नहर्ताय नमः हा मंत्र सर्वांनी आवर्जून लिहा. तर बघा मित्रमैत्रिणींनो, हा दिवस अतिशय अत्यंत शीघ्र फलदायी मानला जातो. गुरुपुष्य अमृत योग हा अतिशय महत्वाचा मानला जातो. या दिवशी आपण जी काही सेवा करू, उपाय करू किंवा काम करू, त्याचप्रमाणे घरामध्ये सेवा करू, मंत्र जप करू तर ते सिद्ध करू. हे मंत्र सिद्ध होत असतात आणि हे उपाय देखील सिद्ध होत असतात. जर का हे उपाय आपण अगदी मनापासून पूर्ण श्रद्धेने केले तर नक्कीच त्याचं शीघ्र फळ जे आहे तर ते आपल्याला कितीतरी अधिक पटीने प्राप्त होत असतं. आता या दिवशी उपाय कसा करायचा आहे, कोणत्या वस्तू आपल्याला घ्यायच्या आहे बघा. प्रत्येक जण आपल्या कुटुंबाच्या प्रगतीसाठी, आपल्या प्रगतीसाठी आणि आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी अहोरात्र तो नाद कष्ट करतात. काहींना या केलेल्या कष्टांचं लगेच फळ मिळतं तर काहींना खूप कष्ट करूनही केलेल्या कामाचं फळ जे आहे तर ते मिळत नाही. मग अशा वेळी आपल्याला आपल्या नशिबाची जोड देण्यासाठी, साथ मिळण्यासाठी असतात. म्हणजे आपल्याला या अडचणीतून मार्ग जो आहे तर तो नक्कीच मिळत असतो. या दिवशी 18 जून
त्या दिवशी बघा योगायोगाने विनायक चतुर्थी आलेली आहे आणि ज्या वेळेस हे नक्षत्र गुरुवारी येते तेव्हा गुरुपुष्य अमृत योग तयार होत असतो। हा योग अतिशय अत्यंत दुर्मिळ असा योग आहे। या दिवशी आपल्या प्रत्येक अडचणीसाठी इच्छेसाठी अगदी छोट्यातील छोटा उपाय जरी केला ना तर त्या उपायांचं आपल्याला 100% शीघ्र फळ जे आहे तर ते प्राप्त होत असतं। परंतु काही उपाय हे फक्त आपल्याला पूर्ण श्रद्धेने आणि मनापासून करायचे आहे। जर का तुमच्या मनात विश्वास नसेल, भावना नसेल आणि जर का तुम्ही कितीही सेवा केली किंवा कितीही उपाय केले तर त्या उपायांचं फळ जे आहे तर ते मिळत नाही। आता या दिवशी आपल्याला म्हणजेच उद्या गुरुवारच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे। आपलं घर अंगण स्वच्छ करायचं आहे। अंगणामध्ये आपल्याला थोडंसं पाण्यामध्ये हळद मिक्स करायचे आहे आणि हे पाणी आपल्याला आपल्या अंगणामध्ये शिंपडायचं आहे। म्हणजेच आपल्याला सडा टाकायचा आहे त्या पाण्याने आणि यानंतर आपल्याला स्वच्छ स्नान करायचं आहे। अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद आपल्याला आवर्जून टाकायची आहे आणि या पाण्याने स्वच्छ स्नान करायचं आहे। स्नान करून झाल्यावरती आपल्याला आपली रोजची जी काय नित्य देवपूजा आहे, सेवा आहे तर ती करून घ्यायची आहे। त्याचबरोबर आपली जी कोणती कुलस्वामिनी आई भगवती आहे तिचं आपल्याला नामस्मरण करायचं आहे, तिची देखील मनोभावे सेवा करायची आहे। त्याचप्रमाणे या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान श्रीहरी विष्णुदेव यांची खास करून विशेष पूजा केली जाते। विनायक चतुर्थी असल्यामुळे गणपती बाप्पांची देखील आपल्याला उद्याच्या दिवशी सेवा करायची आहे। गणपती बाप्पांना उद्याच्या दिवशी आवर्जून मोदक अर्पण करायचे आहे। आपला उंबरठा जो आहे तर तो स्वच्छ पुसून घ्यायचा आहे। मेन दरवाजा जो आहे तर तो देखील स्वच्छ पुसून घ्यायचा आहे आणि उंबरठ्यावरती आपल्याला हळदीचं लेपन न चुकता करायचं आहे। कारण हा गुरुपुष्य अमृत योग हा वर्षातील शेवटचा गुरुपुष्य अमृत योग असणार आहे। परत अशी संधी आपल्याला मिळत नाही। आता तुम्हाला जर का कामात यश मिळत नसेल, नोकरीमध्ये यश मिळत नसेल किंवा मग मुलांना अभ्यासामध्ये यश मिळत नसेल, कुठलीही संकट असू द्या, इच्छा असू द्या, त्यासाठी तुम्ही हा उपाय नक्कीच करू शकता। सर्वात अगोदर आपल्याला या दिवशी आपल्या उंबरठ्याची चौकट हळदीचं पाणी थोडंसं करायचं आहे, त्यामध्ये थोडंसं गोमित्र टाकायचं आहे आणि याने आपल्याला उंबरठा सांगितल्याप्रमाणे पुसून घ्यायचा आहे। त्यानंतर एका वाटीत आपल्याला हळद घ्यायची आहे, थोडंसं गोमित्र घ्यायचं आहे, थोडंसं गंगाजल घ्यायचं आहे, अष्टगंध त्यामध्ये आपल्याला थोडासा मिक्स करायचा आहे। भीमसेनी कापूर जो आहे तर तो आपल्याला बारीक क्रश करून त्यामध्ये घालायचा आहे आणि याचं लेपन आपल्याला आवर्जून उंबरठ्याला करायचं आहे। यामुळे काय होत असतं तर आपल्या घरामध्ये जी काय नकारात्मक ऊर्जा आहे तर ती दूर निघून जाते आणि माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते, आपल्या घराकडे आकर्षित होत असते। ज्या ठिकाणी माता लक्ष्मी असते त्या ठिकाणी भगवान श्री हरी विष्णुदेवांचा नक्कीच कृपा आशीर्वाद असतो। त्या ठिकाणी सकारात्मक ऊर्जा असते, त्या ठिकाणची नकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती नष्ट झालेली असते आणि त्या घरामध्ये माता लक्ष्मी ह्या अखंड स्वरूपात निवास करत असतात। म्हणूनच आपल्याला उंबरठ्यावरती हळदीचं लेपन आवर्जून करायचं आहे। उंबरठ्यावरती हळदीचं लेपन करून झालं की हळदी, कुंकू, अक्षदा, फूल अर्पण करायचं आहे। उंबरठ्यावरती आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे। धूप दीप दाखवून आपल्याला उंबरठ्याचं पूजन करायचं आहे। पूजन करत असताना आपल्याला आपल्या मनामध्ये माता लक्ष्मीचा मंत्र म्हणायचा आहे किंवा तुमच्या कुलदेवीचं देखील तुम्ही स्मरण करू शकता। आता हा जो उपाय आपण करणार आहोत हा उपाय आपल्याला सकाळीच करायचा आहे। शक्य असेल तर सकाळी लवकर उठून सूर्योदयापूर्वी अंघोळ करा आणि सकाळीच उंबरठा स्वच्छ करून हळदीचं लेपन करून हा उपाय करा। त्याचबरोबर आपल्याला एका वाटीमध्ये थोडंसं ओलं कुंकू करून घ्यायचं आहे। उंबरठ्याच्या दोन्ही बाजूला आपल्याला ओल्या कुंकवाच्या सहाय्याने आपल्याला 4 डॉट द्यायचे आहे आणि आपल्याला साईडला 2-2 उभ्या लाईन ज्या आहेत तर त्या देखील ओढायच्या आहे। आपल्या घराचा मुख्य मेन भाग आहे म्हणजेच या ठिकाणाहून चांगली ऊर्जा घरामध्ये प्रवेश करत असते, वाईट ऊर्जा देखील या उंबरठ्यामधूनच प्रवेश करत असतो। उंबरठा हा घराचा आपला मेन मुख्य केंद्रबिंदू मानला जातो। या दिवशी आवर्जून आपल्याला आपला उंबरठा स्वच्छ करून घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला एक अखंड हळकून घ्यायचा आहे आणि 1 रुपयाचं नाणं किंवा 5 रुपयाचं नाणं, 10 रुपयाचं नाणं तुम्ही घेऊ शकता। फक्त नाण्याच्या स्वरूपामध्ये तुम्हाला घ्यायचं आहे। बघा आता आपल्याला 2 हळकून घ्यायचे आहे आणि 1 रुपयाची किंवा 5 रुपयाची नाणं तुम्ही घेऊ शकता, ती देखील 2 घ्यायची आहे। आणि हळद ही गुरुग्रहाशी आणि भगवान श्रीहरी विष्णू देवांच्या संबंधित आहे। नाणे चलन हे माता लक्ष्मीशी संबंधित आहे। यानंतर आपल्याला घराचा मुख्य दरवाजाच्या बाहेर जायचं आहे।
दोन्ही पिवळ्या कपड्याचे 2 तुकडे घ्यायचे आहे आणि जर का तुमच्याकडे पिवळा कपडा नसेल तर मग 2 विड्याची पानं घ्या, खाऊची पानं घ्यायची आहे. आता बाहेर गेल्यानंतर आपल्याला दरवाजाच्या डाव्या हाताला आणि उजव्या हाताला ही 2 नागवेलीची पानं किंवा पिवळा कपडा जो आपण घेतलेला आहे तो ठेवायचा आहे. 1 रुपयाचं किंवा 5 रुपयाचं जे कुठलं तुम्ही नाणं घेतलेलं असेल ते नाणं तुम्हाला ठेवायचं आहे. हळकुंडाचं 1 हळकुंड आपल्याला ठेवायचं. आता हे ठेवल्यानंतर संपूर्ण दिवसभर आपल्याला तिथेच ठेवायचं आहे आणि यावरती आपल्याला थोडंसं मनोभावे गंगाजल जे आहे तर ते शिंपडायचं आहे. यानंतर हळदी, कुंकू, अक्षदा, फूल अर्पण करायचं आहे. धूप, दीप आपल्याला दाखवून घ्यायचं आहे आणि हे ठेवल्यानंतर आपल्याला प्रार्थना करायची आहे की हे परमेश्वरा, भगवान श्री हरी विष्णुदेवांना आणि माता लक्ष्मींना मी मी आज गुरुपुष्य अमृत योगांवरती ही सेवा जी आहे तर ती मनापासून करत आहे आणि ही सेवा तुमच्यापर्यंत पोहोचू द्या. ही सेवा रुजू करून घ्या. जेव्हा ही सेवा तुमच्यापर्यंत नक्की पोहोचू द्या आणि माझ्या जीवनातील जी काही दुःख, संकटे आहे, अडचणी आहे किंवा माझ्या मुलांच्या, पतीच्या जीवनामध्ये जी काही अडचणी, अडथळे आहेत तर ही दूर करा. त्यांची कामामध्ये, व्यवसायामध्ये, नोकरीमध्ये भरभरून अशी प्रगती होऊ द्या असं आपल्याला आपल्या भाषेमध्ये बोलायचं आहे. आणि हे रात्रभर आपल्याला हे नाणं, हे पूजा केलेलं तिथंच ठेवायचं आहे. तसंच ठेवायचं आहे. दुसऱ्या दिवशी बघा सकाळी शुक्रवार आहे, उठल्यानंतर स्वच्छ अंघोळ करायची आहे. अंघोळ केल्यानंतर आपल्याला त्या उंबरठ्यावरील ज्या वस्तू आपण ठेवलेल्या आहेत तर त्या उचलून घ्यायच्या आहे आणि जो पिवळा कपडा आपण घेतलेला असेल त्या कपड्यामध्ये किंवा एखाद्या लाल रंगाच्या कपड्यामध्ये ह्या वस्तू आपल्याला एकत्र बांधायच्या आहे आणि याची एक छोटीशी पोटली जी आहे ना तर ती आपल्याला तयार करायची आहे. आता ही पोटली तुम्हाला तुमची जिथे कुठे तिजोरी असेल किंवा मग जिथे तुम्ही तुमचे दागिने, पैसे ठेवता तिथे तुम्हाला ठेवायचं आहे किंवा मग कपाटात देखील ठेवू शकता. तुमचा जर एखादा छोटा मोठा व्यवसाय असेल तर गल्ल्यामध्ये देखील तुम्ही ठेवू शकता. कारण की बघा जिथे दागिने असतात, पैसे असतात किंवा महत्त्वाच्या वस्तू असतात तिथे तुम्ही ह्या वस्तू ठेवू शकता किंवा तुम्ही जर तुमच्या मुलांसाठी हा उपाय केलेला असेल तर ही पोटली तुमच्या मुलांच्या अभ्यासाच्या स्टडी रूम मध्ये देखील ठेवू शकता किंवा टेबलवरती ठेवू शकता. ही पोटली एका बाजूला ठेवून द्या. अतिशय अत्यंत प्रभावी असा उपाय आहे. उपायाने मुलांची प्रगती होईल. जर का पतीसाठी केला असेल तुम्ही हा उपाय तर मग पतीची भरभरून अशी प्रगती होईल. व्यवसायासाठी केलेला असेल तर व्यवसायामध्येही तुमची भरभरून अशी प्रगती होईल. अगदी साधे सोपे उपाय असतात. फक्त आपण उपाय सेवा करतो ना त्यावेळी आपल्याला मनापासून करायची असते आणि हे सर्व केल्यानंतर आपल्याला आपल्या घरामध्ये देवघरासमोर आसनावरती बसायचं आहे. एक वेळा पुरुष सुक्तम आणि एक वेळा स्त्री सुक्तम आपल्याला पठण करायचं आहे. यानंतर एक वेळा व्यंकटेश स्तोत्र आपल्याला आवर्जून या दिवशी पठण करायचं आहे. त्याच प्रमाणे 16 वेळा महालक्ष्मी अष्टकम आपल्याला आवर्जून पठण करायचं आहे. आपल्या कुलस्वामिनी आई भगवतीचा जो मंत्र आहे, जी आपली कुलस्वामिनी आहे, आपल्या कुलस्वामिनीचं देखील आपल्याला पठण करायचं आहे. जेवढी सेवा आपल्याकडनं या दिवशी करणं होईल घरामध्ये तेवढी जास्तीत जास्त सेवा करायची आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे. हा उपाय अतिशय अत्यंत प्रभावी आहे. करून बघा. घर नेहमी स्वच्छ ठेवा. घरातली जी काही नकारात्मक ऊर्जा आहे तर ती दूर राहते, बाहेर काढून आणि हे आपण जे काय अशा ठराविक तिथींवरती घरामध्ये सेवा करतो, उपाय करतो तर त्या केलेल्या सेवेचं फळ जे आहे ना तर ते आपल्याला नक्कीच प्राप्त होत असतं. म्हणून आपण मनापासून कधीही कुठलीही सेवा करायची असते, निस्सीम भक्ती करायची असते आणि सोबतच जीवनामध्ये कष्ट आणि कर्म चांगली करायची असतात. यामुळे काय होतं तर आपल्या जीवनामध्ये हळूहळू का होईना बदल जे आहेत तर ते घडायला सुरुवात होत असते. कुठेतरी आपलं नशीब खराब असतं. आपल्या नशिबाला आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ मिळावी म्हणून आपण अशा या ठराविक दिवशी अशा प्रभावशाली तिथींवरती जर काही छोटी मोठी सेवा केली, उपाय केले तर ते नक्कीच फलदायी ठरत असतात. म्हणूनच उद्याचा दिवस हा सुवर्ण योग आहे आणि उद्याचा दिवस हा शीघ्र फलदायी असणार आहे. उद्याचा दिवस गुरुपुष्य अमृत योग आहे. योगाने गणपती बाप्पांचा आशीर्वाद आपल्याला मिळणार आहे. कारण की उद्या विनायक चतुर्थी देखील आलेली आहे.
विनायक चतुर्थी ही गणपती बाप्पांना समर्पित असते आणि गणपती बाप्पा हे बुद्धीचे देवता हे प्रथम पूजनीय मानले जातात. म्हणूनच आपल्याला गणपती बाप्पांची देखील उद्याच्या दिवशी घरामध्ये आवर्जून पूजा सेवा जी आहे तर ती करायची आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला उद्याच्या दिवशी उंबरठ्यावरती वस्तू ज्या आहेत तर त्या ठेवायच्या आहे. अगदी साध्या सोप्या वस्तू आहे, परंतु हा उपाय अतिशय अत्यंत प्रभावशाली आहे. फक्त मनापासून करून बघा. नक्कीच तुम्हाला केलेल्या उपायांचं फळ जे आहे तर ते मिळणारच आहे. आशा करते व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती सर्वांना समजलीच असेल. ज्यांना काही समजलं नसेल त्यांनी कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती. कशी वाटली नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. परत भेटूया नवीन माहिती सोबत, नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्व माझ्या YouTube परिवाराला श्री स्वामी समर्थ.